तर पहिले जे गुगल ॲडचे टाइप्स असतात, किती टाइप्स असतात गुगल ॲडचे? तुम्हाला दिसतंय का तिकडे? नाहीतर मग इकडे बसलं तरी चालेल, इकडून तुम्हाला बोर्ड दिसेल. तर गुगल ॲडचे टोटल 5 टाइप्स असतात. गुगल म्हणजे काय? सर्च इंजिन आहे. सर्च इंजिन मार्केटिंग बोललं जातं त्याला. काय बोललं जातं? सर्च इंजिन मार्केटिंग. मग तू मला सांग, व्हिडिओ ॲड आपण रन केली तर त्याला सर्च इंजिन मार्केटिंग बोलणार का? माझं क्वेश्चन काय आहे ते समजलं का? मी जर हे करतोय YouTubeवरती ॲड रन करतोय, तर त्याला सर्च इंजिन मार्केटिंग बोलायचं का? मग त्याला काय बोलायचं? सर्च इंजिन मार्केटिंगचे किती टाइप्स असतात ते सांगा आता तू. सर्च इंजिनची नावं सांगू ओंकार तू. गुगल, येत आहे तुम्हाला? हीच टाईप आहे ते सर्च इंजिनचे. Where we put our queries in returns we get is called as search engine. Types of search engine: Google, Yahoo, Internet Archive, Baidu, Yandex, DuckDuckGo. Types of search engine, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्प्ले ॲड, व्हिडिओ ॲड येतील का? सानिका तू सांग. टाइप्स ऑफ सर्च ॲड किंवा टाइप्स ऑफ ॲड जर बोललो तर, टाइप्स ऑफ सर्च इंजिन असं जर बोललं तर मग तू व्हिडिओ ॲड, डिस्प्ले ॲड सांगणार का? ते कशामध्ये सांगणार? गुगल ॲड मध्ये टाकणार. टाइप्स ऑफ बिंग ॲड, टाइप्स ऑफ बिंग ॲड असा क्वेश्चन विचारला तर तिला फक्त सर्च ॲड, डिस्प्ले ॲड, अजून शॉपिंग ॲड. फक्त व्हिडिओ ॲड तिथं चालणार नाही कारण त्यांचं YouTube नाही आहे म्हणून. बस एवढाच फरक आहे, बाकी काय नाहीये. डिस्प्ले ॲड खूप इम्पॉर्टंट आहे कारण ते डिस्प्ले ॲड कशासाठी रन केली जाते? ब्रँड अवेअरनेससाठी. अजून डिस्प्ले ॲड ब्रँड अवेअरनेससाठी असं कोणी बोललं? ओंकार काय नाव ह्याचं? योगेश बोलला म्हणून तुम्ही मान हलवली का? मग कमी खर्चात प्रॉब्लेम असा आहे की डिस्प्ले ॲड कशासाठी रन केली जाते? लोकांपर्यंत आपलं रीच वाढवण्यासाठी. रीच वाढवण्यासाठी डिस्प्ले ॲड रन केली जाते. मग व्हिडिओ ॲड कशासाठी केली जाते? अवेअरनेस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ ॲडच वापरली जाते. मग डिस्प्ले ॲड कशाला वापरणार? खर्च कमी लागतो डिस्प्ले ॲडला. शुभांगी मॅडमनी चांगला आन्सर दिलं की अवेअरनेससाठी आपण व्हिडिओ ॲड वापरतो आणि डिस्प्ले ॲडचं मधून अवेअरनेस होईल असं नाहीये. अवेअरनेस पण होतो, पण जास्तीत जास्त अवेअरनेस जर करायचा असेल आपल्याला एखाद्या गोष्टीचा तर आपल्याला कुठे येतं? फक्त व्हिडिओ ॲड मधून होतं. टोटल मी तुम्हाला सांगितलं होतं की गुगल ॲड आपण म्हणजे पहिला टॉपिक वरती काय सगळ्यात इम्पॉर्टंट सर्च इंजिन मार्केटिंग. सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये असे वेगवेगळे टाइप्स पडतात, गुगल ॲड, बिंग ॲड, याहू. तर त्याच्यामधला आपण पहिलाच टॉपिक स्टार्ट केला होता गुगल ॲड. तर गुगल ॲड मध्ये काय येतं? तिथं गुगल ॲडचे 5 टाइप्स असतात: व्हिडिओ ॲड, सर्च ॲड, डिस्प्ले ॲड, शॉपिंग ॲड आणि ॲप प्रमोशन. हे टोटल 5. तर त्याच्यामधला पहिला सर्च ॲड पाहिला, नंतर डिस्प्ले ॲड पाहिला, आता तिसरा आपण स्टार्ट केला होता व्हिडिओ ॲड. तर आता हे 2 लोक नवीन आहेत. सानिका पण ॲब्सेंट होती आणि शुभांगी मॅडम पण ॲब्सेंट होती आणि तो रेकॉर्डेड व्हिडिओ पण त्यांना सापडला नसेल. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, परत एकदा त्यांच्यासाठी आणि नवीन लोकांसाठी परत आपण म्हणजे काय आपण निम्मे स्टेप पर्यंत आलो, त्या स्टेप आपण त्यांना एकदा ऑलरेडी त्यांना येतात ते, पण त्यांच्या लक्षात नाही. तर गुगलवरती आपल्याला काय करायचं असतं, जर गुगल ॲडमध्ये व्हिडिओ ॲड जर रन करायची असेल, व्हिडिओ ॲड कुठं दिसते? जास्तीत जास्त ह्याच्यावरती दिसते, YouTubeवरती. बघितली? तर त्याच्या व्हिडिओ ॲडचे 2 टाइप्स असतात, एक स्किपेबल आणि एक दुसरा नॉन स्किपेबल. गुगलवरती जाऊन गुगल ॲड सर्च केलं, नंतर मी खाली स्क्रॉल केलं, मला इथं गुगल ॲडची ऑफिशियल साईट भेटली. गुगल ॲडच्या ऑफिशियल साईटवरती क्लिक केल्यानंतर मी कुठे रिडायरेक्ट होतो? माझ्या डॅशबोर्डवरती. तर डॅशबोर्डवरती तुम्ही एका ईमेल आयडी वरती किती गुगल ॲडचे अकाउंट क्रिएट करू शकतात संजय?
अनलिमिटेड करू शकतो. तर इथं अनिकेत कॅटलिस्ट म्हणून होतं, तर त्याच्यावरती जाऊन मी काय केलं, क्लिक केलं. जसं मी क्लिक केलं माझा डॅशबोर्ड ओपन झाला. तर ह्याच्यामध्ये जेवढ्या ऍड मी रन केल्या होत्या किंवा मला जर फ्युचरमध्ये किंवा आत्ता जर ह्याच्यावरती ऍड रन करायची असेल तर मी ह्याच्यावरती ऍड रन करू शकतो. काय करू शकतो, ह्याच्यावरती ऍड रन करू शकतो. थोडा लोड व्हायला टाइम जास्त लागेल डिस्प्लेला, सॉरी, आपले रेकॉर्ड ओपन होण्यासाठी. व्हिडिओ ऍड मध्ये स्किपेबल ऍड किती सेकंदाची असते? तुम्हाला काय रिक्वायरमेंट सांगतो तोपर्यंत, की जर तुम्हाला जर व्हिडिओ ऍड जर रन करायचे असेल तर त्याच्यामध्ये 2 टाइप्स असतात, एक स्किपेबल आणि दुसरं नॉन स्किपेबल. जर तुम्हाला स्किपेबल ऍड रन केली तर त्याच्यामध्ये लिमिटेशन काहीच नाही, की तुम्ही व्हिडिओची लेंथ जी असेल ती किती पण मोठी असेल तरी चालेल. पण जर तुमचं जर नॉन स्किपेबल असेल तर एखाद्या माणूस 3 तास बघू शकतो का ऍडव्हर्टाइजमेंट? 10 मिनिटं बघू शकतो का नाही? तर त्याचं पण काहीतरी लिमिट असतं. जर एखादे ऍड जे बनवतात ते फक्त 10 सेकंद, 11 सेकंद, 15 सेकंद पर्यंत माणूस बघू शकतो जास्तीत जास्त. तर त्याची रिक्वायरमेंट दिलेली आहे आपल्याला. काय रिक्वायरमेंट दिलेली? जर स्किपेबल ऍड असेल तर तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त 3 मिनिटापर्यंतचा टाका, असं गुगल सांगतं. पण 20 सेकंद ऐकून घ्या, मी काय विचारलं, की जर तुमची जर ऍड स्किपेबल जर असेल, स्किपेबल, तर तुम्हाला व्हिडिओ किती मिनिटाचा पर्यंत अपलोड करू शकतात तुम्ही? 3 मिनिटाचा. तुम्ही जर 1 तासाचा जरी अपलोड केला तरी मला काय प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? पण ते तुम्ही एखादा व्हिडिओ मेल करणार का, कसं करणार मग? किंवा तुमच्या सिस्टीम मध्ये कसा टाकणार? पेन ड्राईव्हने जरी टाकला तुम्ही अपलोड करणार तो व्हिडिओ, तर किती वेळ लागेल तो अपलोड व्हायला? किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये 1 तासाचा व्हिडिओ आहे, 1 तासाची स्किपेबल ऍड किती वेळ दिसते? 5 सेकंदानंतर स्किपेबलचं ऑप्शन येतं. मग एखाद्या आपण जर 1 तासाचा जर व्हिडिओ टाकला तर तो चांगला परफॉर्मन्स करेल का? नाही करणार. त्याच्यामुळे गुगलचे क्रायटेरिया ते मी सांगतो, की 3 मिनिटापर्यंत जर व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकतात. पण माझं सजेशन आहे की 1 मिनिटाच्या खालीच व्हिडिओ तुम्ही अपलोड करा, जेणेकरून तो एकदम हलका असेल, त्याने जास्त तुम्हाला रिझल्ट येतील. दुसरं काय आहे, नॉन स्किपेबल जर तुमची ऍड असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 7 सेकंदापासून 15 ते 11 सेकंदापर्यंतचाच व्हिडिओ घ्यायचा आहे. ऍड किती मोठी असली पाहिजे? 15 सेकंदापर्यंतच नॉन स्किपेबल मध्ये. तिथं तुम्हाला आता ते पुढे गेल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकली समजेल. ठीक आहे, तर काम करू आपण दुसऱ्या ह्याच्यामध्येच आपण कॅम्पेन रन करू, ह्यांच्यामध्ये नॉट डिस्टर्ब. आता जर मला फक्त एक चेक करायचं की काल किती कॉल आले होते, बरोबर आहे. कोमल मॅडम दररोज ऍड रन करतात, दररोज 500 रुपये बॅलन्स टाकतात, त्याच्यामधून काय परफॉर्मन्स येतं हे पण चेक केलं पाहिजे. तर त्यांच्यामध्ये आता सगळे पैसे गेलेले आहेत, 8 क्लिक्स आलेले आहेत, 1 रुपयाचा पण फायदा नाही होत. आता ऑप्टिमायझेशन स्कोर 70चा आहे, मग काय फायदा आहे का ऍड रन करून? ऍड अशी दिसेल, इंडियाज नंबर 1 ऍडमिशन, काय लिहिलंय, डायरेक्ट ऍडमिशन एज्युकेशन कन्सल्ट विदाउट. लिहिलंय तर चांगलं लिहिलंय, कीवर्ड पण तसे दिसतात. प्रॉब्लेम कसा आहे, कॉलच येत नाहीत. किती कॉल आले ह्याच्यातून ते चेक करायचे तुम्हाला. इथं जायचं आणि कॉलवरती जाऊन सिलेक्ट करायचं, फोन कॉल. 0 कॉल आले. मग दररोज 500 गेले तर 15,000 रुपये हेच जातात फोकाटचे. त्याच्यामधून काय फायदा आहे का? हो, बरोबर आहे. समजलं तुम्हाला का रिझल्ट येत नाही तर तुम्हाला? तर ह्या गोष्टी जर तुम्ही जर त्यांच्यासारख्याच जर केल्या तर तुम्हाला पण रिझल्ट येणार नाही. काय येतील? ठीक आहे, नंतर तुम्ही आता नेक्स्ट आपण दुसरा अकाउंट ओपन करू. नाहीतर परत ते म्हणायचे तुम्हीच काहीतरी केलं म्हणून रिझल्ट येत नाही. तर आपण आपल्या एनएमडी मध्ये ह्याच्यातच ऍड रन केली होती, एनएमडीच्या व्हिडिओ ऍड.
तर आपल्याला आता काय दोन व्हिडिओ type ऍड रन असतात. करायचं. व्हिडिओ ऍड काय मध्ये बोलले? 2 टाईप असतात का? हो, व्हिडिओ मध्ये Skippable 2, आणि स्किपेबल आणि नॉन स्किपेबल. आता तुमचा जो सिलेबस बुडला होता फ्रायडेचा तो पण मी परत कव्हर करतोय. हो सर. हा डॅशबोर्ड असतो. हा डॅशबोर्ड आहे. तर ह्या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला जाऊन इथं क्लिक करायचं न्यू कॅम्पेन वरती. पुढे जायचंय. डॅशबोर्ड कसा ओपन करायचा? गुगल वरती जायचं, गुगल ऍड सर्च करायचं, साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर डॅशबोर्ड होईल. न्यू वरती क्लिक केलं. न्यू वरती गेल्यानंतर टोटल तुम्हाला किती ऑब्जेक्टिव्ह दिसतील? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एंड ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्टिव्ह किती असतील? 7. कोणते कोणते ऑब्जेक्ट? सर्च ऍड चुकीचं आहे. सेल्स, लीड्स, वेबसाईट ट्रॅफिक, ऍप प्रमोशन, अवेअरनेस, लोकल स्टोर व्हिजिट आणि क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल. सर्च ऍड रन करायची कुठं कुठं भेटेल तुम्हाला? तू सांग सानिका. हा, सर्च ऍड कोणत्या कोणत्या गोल मध्ये भेटते? लीड, सेल्स, अजून ऑनलाईनची सानिका सांगा. वेबसाईट ट्रॅफिक. वेबसाईट ट्रॅफिक मध्ये पण सांग. अवघड आहे. काय करू मग आता? सेल्स तुम्हाला एवढे सिंपल सर्च ऍड येते, डिस्प्ले ऍड येते. फक्त सर डिस्प्ले ऍड का नाही येत? मग मला विचारा. ओके, आता आपल्याला काय करायचं? व्हिडिओ ऍड रन करायचे. मग कुठे क्लिक करू मी? लीड मध्ये येईल का व्हिडिओ ऍड? का नाही येणार? मला तरी येते, तुलाच काय येत नाही? येतही नाही तर व्हिडिओ ऍड. बघ की दिसतंय की एवढा मोठा व्हिडिओ. मग काय प्रॉब्लेम? हा, मी तेच क्वेश्चन विचारला की कुठं क्लिक करून व्हिडिओ ऍड रन करू? कुठं पण क्रिएट. ठीक आहे. शुभांगी मॅडम तुम्ही लक्ष द्या आणि सागर तुम्ही लक्ष द्या. बाकीच्या लोकांना येतंय, एकदम टॅलेंटेड आहेत, चुकीचा आन्सर देतात प्रत्येक वेळेस. तुम्हीच बरोबर देतात. तर तुम्ही नव्हते, त्यांनी लक्ष दिलं तर चालेल. जर आपल्याला व्हिडिओ कॅम्पेन जर रन करायचा असेल तर अवेअरनेस अँड कन्सिडरेशन मध्ये क्लिक करायचं. कुठं करायचं? हे बाकीच्या मध्ये आहे पण त्याचा काय उपयोग आहे का आपल्याला? आपल्याला काय करायचंय? व्हिडिओ ऍड रन करायचे. अवेअरनेस अँड कन्सिडरेशन मध्ये जा. इथं 3 कॅम्पेन टाइप्स असतात. एक म्हणजे डिस्प्ले, व्हिडिओ आणि डिमांड जनरेटर. व्हिडिओवरती क्लिक करायचं. हे व्हिडिओमध्ये काय व्ह्यूज पाहिजे का? व्हिडिओ रीच पाहिजे, ऍड सिक्वेन्स पाहिजे का ऑडिओ पाहिजे? आपण इथं व्हिडिओ व्ह्यूज पाहू पहिला. नंतर कंटिन्यू वरती क्लिक केलं. इंटरनेट स्लो चालतंय का काय होतंय काय? इथं नाव दिलं होतं आपण. काय नाव द्यायचं ह्याला? कोणासाठी कॅम्पेन रन करतोय? NMD व्हिडिओ. आज किती तारीख आहे? 3/11. बिडिंग स्ट्रॅटेजी इथं बघा भरपूर सारे असतात. टोटल कॅम्पेन लावायचं का डेली बजेट लावायचं ते तुम्ही डिसाईड करा. मला लावायचे 3,000 रुपये. स्टार्ट डेट, इन डेट सिलेक्ट करायची गरज नाही. आपल्याला कुठं रन करायचंय? ऑल ओव्हर इंडियामध्ये. कुठं रन करायचंय? ऑल ओव्हर इंडियामध्ये. कुठं रन करायचंय? ऑल ओव्हर इंडियामध्ये. का रन करायचंय ऑल ओव्हर इंडिया? आपली इन्स्टिट्यूट तर पुणेमध्येच आहे. मग ऑल ओव्हर इंडियामध्ये रन करून काय फायदा आहे? ऍडमिशन दिसेल लोकांपर्यंत. हा, पण इंडियामध्ये दिसेल. मग हा, तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ व्ह्यू आले पाहिजे, हा व्ह्यू आहे का? जास्तीत जास्त सबस्क्रिप्शन झालं पाहिजे का? जास्तीत जास्त कोर्स विकायचा आहे?
मग जर तुम्हाला जास्तीत जास्त कोर्स विकायचा आहे तर मग तुम्ही सेल्स ऑब्जेक्टिव्ह चूज केला पाहिजे नव्हता. बरोबर. मला जास्तीत जास्त व्ह्यू आले पाहिजे. मग व्ह्यूज मी नुसतं पुणे लोकेशन किंवा FC रोड टाकलं तर जास्त येतील का? नाही ना. मी जर इंडियामध्ये जास्त लोक राहतात का पुण्यामध्ये राहतात? इंडियामध्ये राहतात. इंडियामध्ये राहतात. FC रोड मध्ये जास्त लोक राहतात का इंडियामध्ये राहतात? इंडियामध्ये राहतात. मग जेवढे जास्त लोक असतील तेवढे जास्त पाहतील. कमी लोक असल्यावर किती पाहतील? त्याच्यामुळे तुम्ही पण मला काय करायचंय अवेअरनेस करायचा आहे. मी जर आमदारकीला उभं राहिलो तर मग ऍड कुठं रन केली पाहिजे सानिका? सोशल मीडियावर सोशल मीडियावर. लोकेशन सांग. महाराष्ट्र महाराष्ट्रात रन केली पाहिजे ना आमदारकीसाठी. आमदार होण्यासाठी काय क्रायटेरिया पाहिजे? पण कळतच ना आपल्याला. काय कळतं? तू मला सांग आमदार होण्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे? आपल्या मतदारसंघ हा जिथं उभं राहणार आहे तिथं. सपोज हा मग किती किलोमीटर मधले लोक मतदान करू शकतात? महाराष्ट्रामधले पण लोक करू शकतात. बरोबर आहे. नाही सर, तुमच्याच मतदारसंघात. आम्हाला तिला सांगू की कुठले आमदार आपल्या मतदारसंघ. आपल्या म्हणतात. राष्ट्रपती होण्यासाठी किती वय पूर्ण पाहिजे का माहित नाही? मी होऊ शकतो का राष्ट्रपती? होऊ शकतं. नक्की होणार. आता 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 नाही होऊ शकत सर. का? आता नाही होऊ शकत सर. किती वय पूर्ण लागतं? मिनिमम 35 एज पाहिजे. मिनिमम किती? 35. 35. ओके. समजलं का तुम्हाला? फक्त 2-3 वर्षांनी 4-5 वर्षांनी. त्याच्यामुळे शारीरिक शिक्षण हे गरजेचं आहे का? शारीरिक शिक्षण नाही म्हणत याला. काय म्हणतात त्याला? जनरल नॉलेज. होता का नव्हता सब्जेक्ट तुम्हाला? होता. आता काय लोकेशन टाकू मग? इंडिया टाकू का पुणे टाकू? काय पण टाका. तुम्हाला जे टाकायचं ते फक्त मी तुम्हाला सांगितलं की अशा अशा गोष्टी आल्या पाहिजे. समजलं प्रतीक? पुण्यामध्ये चालवायची. मला FC रोडला नाही चालवायची. काय करू सानिका आता? कसं करायचं ते सांग आता. मला येत नाही. शिक्षण कमी. कसं करायचं? तुम्ही आपली डिस्ट्रिक्ट हा कसं करायचं ते सांग. तिथं एक्सक्लूड ऑप्शन. कुठं? ऍडव्हान्स सर्च मध्ये का? इथं वरती. नाही त्यातच एंट्री लोकेशन. अच्छा एंट्रीवर लोकेशन. आता काय टाकू इथं? पिंपरी टाकतो. हा पिंपरी टाकल्यानंतर कसं करायचं एक्सक्लूड? आता नाही येत मला पण. काय करायचं सांग की. मग तुम्ही शिकवणार आहे आम्हाला. शिकवलेलं आहे म्हणून तर सांगतोय ना आता. ते येत होतं त्या ऑप्शन आता काय आहे? काय सांगता? तिथं इन्क्लूड आणि एक्सक्लूडचं ऑप्शन येत होतं. हा, मग आता काय? तिथं दडदडीत दिसतंय बरी. टार्गेट एक्सक्लूड. तू श्रद्धाला नाही का भेटली अजून? हा? श्रद्धाला भेटलीच नाही वाटतं अजून. मग तर लय दिवस नाही भेटले असं होतं. ठीक आहे. इथं पिंपरी टाकायचं आणि इथं वरती येतं इन्क्लूड आणि एक्सक्लूड आणि टार्गेट ऑप्शन. मग आता मला एक्सक्लूड करायचंय का? मला काय करायचंय? ते लोकेशन वरती दाखवायची नाही. मग काय करू? एक्सक्लूड करायचं. पिंपरीमध्ये दाखवायची नाही म्हणता इथे एक्सक्लूड करायचं. समजलं? आता राहील लक्षात? उद्या विचारू शकतो परत? ठीक आहे. तर ऍडव्हान्स सर्च मध्ये काय असतं? ऍडव्हान्स सर्च मध्ये तुम्हाला इथून मॅप ओपन होतो. इथून तुम्ही बल्ब पण टाकू शकतात, लिंक पण टाकू शकतात, नंतर पिन कोड नंबर पण टाकू शकतात. इथं हे रेड दिसते म्हणजे एक्सक्लूड आहे, म्हणजे ह्या ठिकाणी दिसणार नाही आपली ऍड. पण पुण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काहीतरी कॉमन एरिया होता. पुणे इथून असं पाहिजे नव्हतं. बरोबर आहे. फुगेवाडी दापोडी वगैरे तुम्हाला तिथं दिसलं पाहिजे नव्हतं ऍड. पुणे तिथं पण येतं.
पण आपण ते एक्सक्लूड केल्यामुळे तिथे ऍड दिसणार नाही. समजलं? बाकी हे जे आपण सर्च ऍड मध्ये केलं होतं तेच इथं करतोय. बाकी काय करतोय का वेगळं? लँग्वेज तुम्ही काय ठेवायची? काय पण ठेवू शकतात. पण आपण इंग्लिश ठेवणार स्टँडर्ड. का? रिलेव्हन्सी स्कोअर वाढतो का लँग्वेजमुळं? तुम्हाला असं जर कोणी क्वेश्चन विचारला की रिलेव्हन्सी स्कोअर मॅटर करतो का रँकिंग होण्यासाठी, सांगा. प्रतीक तुम्ही सांगा, तुम्ही लय शांत बसलात. बरोबर सांगितलं त्याने. सगळ्यांना समजलं? वाढतो मला. इम्पॉर्टंट रिलेव्हन्सीचा आणि लँग्वेजचा काय संबंध आहे का? नाही. कीवर्डचा आणि लँडिंग पेजचा संबंध आहे. पहिली स्टेप झाली आपली. कोणती होती पहिली स्टेप? काय काय केलं पहिल्या स्टेप मध्ये? न पाहता सांग बरं सानिका तू. पहिल्या स्टेप मध्ये काय केलं आपण? हा, ओंकार तू सांग. म्हणजे गुगल ऍड्स कसे फर्स्ट स्टेप मध्ये काय केलं? टोटल 3 स्टेप मध्ये ऍड केली जाते. पहिल्या स्टेप मध्ये काय केलं आपण? कॅम्पेनचं नाव दिलं, नंतर डेली बजेट किंवा लाईफ टाइम बजेट सेट केलं, नंतर बिडिंग स्ट्रॅटर्जी लावली, आणि अजून काय केलं का? लोकेशन डेमोग्राफी टाकली, टार्गेट ऑडियन्स सिलेक्ट केले. 4 गोष्टींचा मिळून एक ग्रुप होतो. आलं का? इथं नाव दिलं, नंतर बजेट सिलेक्ट केलं, नंतर टार्गेट ऑडियन्स सिलेक्ट केले म्हणजेच लोकेशन टाकलं, लँग्वेज टाकली, डेमोग्राफिक मध्ये सगळ्या गोष्टी येतात. नंतर तुम्हाला मल्टी ऍड फॉर्मॅटमध्ये चालवायचं का सिंगल ते तुम्ही सिलेक्ट करा. नंतर इथून ऍड नेम, हे दुसरी स्टेप चालू झाली. ह्याला पण नाव सेमच द्यायचं, NMD व्हिडिओ ऍड. काय नाव आहे? आज डेट किती आहे? 3 फेब्रुवारी का मार्च? मार्च 11. नंतर आता पीपल हू यू वॉन्ट टू रीच, कोणत्या लोकांपर्यंत पोहोचायचंय तुम्हाला? बोला. कोणत्या? तर डेमोग्राफी मध्ये काय काय येतं? एज, जेंडर, अजून बस, आणि हाऊस होल्ड इन्कम म्हणजे किती आहे? 50 रुपये कमवतात का 100 रुपये कमवतात? तर कसं असतं, आता सपोज गरीब माणूस कुणाला म्हणायचं? गरीब माणूस कुणाला म्हणायचं? गरीब फॅमिलीची व्याख्या काय आहे? ज्याचा अॅन्युअल इन्कम 3 लाखापेक्षा कमी असेल त्याला कम. आता सपोज जर एखादी फॅमिली असेल, त्याच्यातले एका माणसाला 1 लाख रुपये पेमेंट आहे आणि त्याच्यामध्ये 6 लोक येतात, तर मग ते गरीब का श्रीमंत? गरीबच आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला 20,000 रुपये आलं पाहिजे तर ती फॅमिली श्रीमंत. 20,000पेक्षा जास्त. समजलं का? त्याचा आणि याचा काहीच संबंध नाही, फक्त जनरल नॉलेज साठी सांगितलंय मी. नाही तर तुम्ही इथं लिहिता असं काही गुगल ऍड मध्ये का दिसत नाही बाबा हे. तर इथं हे हाऊस होल्ड इन्कम कशासाठी आहे? तुम्हाला आता हे डिजिटल मार्केटिंग साठी रन करायचंय. काय गरज आहे का इन्कमची? डिजिटल मार्केटिंग कोणी पण करू शकतं, त्याची काही 1 लाख रुपयाच्या आतमध्ये फी आहे. पण तुम्हाला घ्यायचंय हेलिकॉप्टर किंवा विमान घ्यायचंय, मग हे इम्पॉर्टंट आहे का नाही? तुम्हाला लॅम्बोर्गिनीची ऍड दाखवायची, दाखवू का नको दाखवू? उगाच तुम्हाला ऍड दाखवून एका CPCचे 5,000 10,000 लागतील ना. त्याच्यामुळे मग त्या अशाच लोकांना दाखवली जाते ते कॅपेबल आहेत. परवडेल का तुम्हाला एअरपोर्टचा चार्जेस? तर इथं तुम्हाला काय सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट करा. पण आपण जनरल डिजिटल मार्केटिंग मध्ये करतोय, तर डिजिटल मार्केटिंग मेल करू शकतो का? फिमेल करू शकते का? अननोन करू शकतो का? करू शकतो. आता इथं काय ऑडियन्स सेगमेंट मध्ये तुम्हाला काय टाकायचंय? टेक्नॉलॉजी दाखवायची, IT दाखवायची का बिझनेस दाखवायचे? IT आणि टेक्निकल जॉब दाखवू.
सपोज एखादा सेल्समध्ये काम करतोय, कंटाळा असेल तो, मग तो विचार करतो करिअर स्विच करावा, त्याला दाखवू शकतो डिजिटल मार्केटिंग डेटा सायन्सचा. करिअर काउन्सिलिंग सर्व्हिसेस टाकायचं, रिच मोर पीपल हु आर सिमिलर टू सिलेक्टेड ऑडियन्स. काय गरज नाही करायची, कीवर्ड टाकायची गरज आहे का व्हिडिओ ॲडमध्ये? पण ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ गुगलवरती सर्च कराल, जसं की मी आता तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो, दाखवला नाही. यूट्यूब सिलेक्ट करू. यूट्यूबवरती मी सर्च केलं डेटा सायन्स, तर साईटला काय असे, जसं ऍक्टरच्या बॅकग्राऊंडला कोणतरी नाचत असतं त्याला काय बोलतात, बॅकग्राऊंड डान्सर. तसं आपण जर गुगलला सर्च केलं तर त्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला काहीतरी ऍड दिसतात. मी सर्च केलं इथं डेटा सायन्स, काय सर्च केलं, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, आली का ऍड? ही कोणती ऍड आहे? डेटा सायन्स डिस्प्ले ऍड आहे. Display ad. व्हिडिओ ऍड हा व्हिडिओ ऍड हे सर्च करून येते का? व्हिडिओ ऍड ही सर्च करून येते का? व्हिडिओ ऍड नाही. हे आपल्या मर्जीने येते, तिच्या मर्जी. व्हिडिओ ऍडला सर्च करायची गरज नाही. तुम्ही युट्यूब बघतात, मूवी बघत असलात तरी ऍड येते, संगीताचा कार्यक्रम बघत असलात तरी ऍड, इंग्लिशचा ऐकत असेल तरी ऍड, मोटिवेशन ऐकत असेल तरी ऍड, सगळे ऍड येतात. मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तर मग इथं कीवर्ड टाका किंवा नका टाकू. कीवर्ड मी स्किप करून देतो. टॉपिक टाकायचे आहेत का? म्हणजे टॉपिक असतात, लव, अफेक्शन, अजून काय असतात, पोएट्री, पॉलिटिक्स, एज्युकेशन, टेक्नॉलॉजी, बिझनेस, हे काय येतं, कॅटेगरी असतात. अशा मोर दॅन 5,000 प्लस किंवा 5 लाख प्लस कॅटेगरी येतात. पण आपल्यासारख्या जनरल माणसाचा ज्यांचा अभ्यास नसतो त्याला किती कॅटेगरी आठवतात? फक्त 50-60. त्याच्यावरती आहे का आपलं डोकं? पण टोटल कॅटेगरी किती इथं? 5,000पेक्षा जास्त. मग युट्यूबवरती जर तुम्हाला युट्यूबर जर बनायचं असेल तर तुमच्याकडे कॅटेगरी भरपूर येतं. आपल्याकडे 2-3च कॅटेगरी जास्त चालतात. एवढं टूर्स अँड ट्रॅव्हलचा ब्लॉग, फूडचा ब्लॉग, एज्युकेशनचा ब्लॉग आणि मेकअप कसा करावा. ह्याच्या व्यतिरिक्त काय ब्लॉग करू शकतो का आपण? भरपूर सारे ब्लॉग आहेत. ऍस्ट्रोलॉजी बघायचं कोणाचं? मी ऍस्ट्रोलॉजी पण करतो साइड बाय साइड. बघायचंय सगळ्यांचं भविष्य मी लगेच सांग. तो वासानी माणसं ओळखतो. तो टाइम ट्रॅव्हल मध्ये चालतो. तर असतात असे काय काय गोष्टी. तर भरपूर सारे, कशावरून तो सब्जेक्ट निघला होता आपला, कॅटेगरी भरपूर असतात. तर तुम्हाला कोणत्या कॅटेगरीवरती चालवायचंय ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. आता मी काय करतो, टॉपिक वेगवेगळे असतील. कोणत्या टॉपिक वरती गप्पा मारायच्या आज? फॅशन रिलेटेड गप्पा मारायच्या का, मॉडर्न रिलेटेड गप्पा मारायच्या का, डिजिटल मार्केटिंग? इथं तुम्हाला कशावरती ऍड दिसली पाहिजे, कशावरती ऍड दिसली पाहिजे? जसं की आता संदीप महेश्वरीचं चॅनल आहे, तो काय पण सांगतो, डिजिटल मार्केटिंगचे पण व्हिडिओ आहेत त्याचे. मग आपण इथे टाकू. आता आपला कॅम्पेन कसा रन करायचा आहे, डिजिटल मार्केटिंगच्या आणि डेटा सायन्सच्या लोकांना दिसला पाहिजे. एखादा जर डेटा सायन्सचा व्हिडिओ सर्च करून पाहतोय किंवा डेटा सायन्सचा व्हिडिओ बसतोय तर त्याच्या व्हिडिओमध्येच आपले ऍड दिसणार. मग इथं आपण सर्च करणार डिजिटल मार्केटिंग. सर रिअल इस्टेट पण पण आता डिजिटल मार्केटिंग सर्च करताना डिजिटल मार्केटिंग मध्ये सपोज रिअल इस्टेट मध्ये काय करतो, रिअल इस्टेटची जर ऍड रन करायची असेल तर रिअल इस्टेटच्या चॅनल मध्ये टाका, सगळेच येतील तुम्हाला. पण आता मी डिजिटल मार्केटिंग करतोय आणि एखाद्याचे रिअल इस्टेट रिलेटेड व्हिडिओ बघतोय, रेरा रजिस्ट्रेशन काय असतं, फ्युचर मध्ये रिअल इस्टेट मध्ये किती इन्कम
रिटर्न देऊ शकतो, रेंटच्या घरामध्ये राहिलं पाहिजे कारण आपलं स्वतःच्या घरामध्ये राहिलं पाहिजे, असे व्हिडिओ असतात ना. मग तुम्हाला त्याच्यात दिसून डिजिटल मार्केटिंगचं दिसून कोण काय ते व्हिडिओ कोण बघतात? इन्व्हेस्टर बघतात. मग इन्व्हेस्टर कशाला डिजिटल मार्केटिंग करेल? डेटा सायन्स करून का इन्स्टिट्यूट टाकेल का? टार्गेट ऑडियन्सलाच हे केलं पाहिजे. पण टार्गेट ऑडियन्सलाच. मग मॅडमचा काय क्वेश्चन होता ते मला नाही समजलं. तर मग मी इथं मार्केटिंग टाकलं टॉपिक, नंतर काय मी टाकणार? म्हटलं रिअल इस्टेट मध्ये व्हिडिओ रिअल इस्टेट मध्ये काय व्हिडिओ करायचं ऍड असतं? करूया म्हणून. हो, व्हिडिओ ऍड रिअल इस्टेट मध्ये करायची हा. का? ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण टॉपिक चेंज करू, आता इथं रिअल इस्टेट करू. मग तिकडे हाऊस होल्ड इन्कम थोडस जास्त, ज्यांना पेमेंट 15,000 आहे त्यांचं काय काम आहे का पुण्यात घर घ्यायचं? नाही. घेऊ शकतो तो घरून जर पैसे दिले तर. ऐकलंय का कोणी ज्याला 15,000 पेमेंट आहे पुण्यात 2 BHK फ्लॅट घेतला? नाहीच तर. मग पुण्यात जर 2 BHK फ्लॅट भेटतो मिनिमम कितीला? पुण्यामध्ये बरं का, हडपसरला नाही विचारित. पुण्यामध्ये FC रोडला निस्तर रेंटने राहायचं म्हटलं तरी 29,000 रुपये 1 BHKचं रेंट आहे. करोडच्या हा? 1 करोडच्या अबो. मग इथं 1 BHK घ्यायचं म्हणलं तर मिनिमम स्टार्ट होते 1 करोड रुपये. पिंपरीला घेतलं तर मग कितीला स्टार्ट होईल? 60 लाखाच्या वर. 40-50 पर्यंत, डिपेंड तुमच्यावरती. पुण्यामध्ये थोडं महाग आहे. मग तिकडे हाऊस होल्ड इन्कम तुम्हाला काय करावं लागेल? 30% पेक्षा जास्त ठेवावं लागेल. बस. आता त्यांनी सांगितले रिअल इस्टेटसाठी करायचं आहे. मग आपण इथं काय सर्च करणार? रिअल मग आता रिअल इस्टेट मध्ये प्रॉपर्टी येते का नाही येणार? येणार ना. अजून काय येणार रिअल इस्टेट मध्ये? बोला, अजून काय टाकायचं? कमर्शियल, इंडस्ट्रियल, रेसिडेन्शियल. प्लॉट्स. प्रॉपर्टी ऑलरेडी सिलेक्ट केले. प्रॉपर्टी मॅनेजमेंट, प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट, प्रॉपर्टी, एवढे सारे टॉपिक. रेसिडेन्शियल सेल्स, रेसिडेन्शियल Residential property. नंतर काय टाकायचं? फ्लॅट्स. आता काय न्यू होम अँड कस्टम होम्स, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट, प्लॉट्स अँड लँड्स, ट्राइम्स अँड व्हॅलिडेट. नंतर क्लासिक फील्ड. ह्याच्यात काय करायचं? इस्टेट एजंट्स. कॅज्युअल शूजची काय गरज आहे का रिअल इस्टेटमध्ये? नाही. आता काय करायचं पुढे? अजून काय टाकायचंय का? माझ्याकडे तर अजून आयडिया येतं. हे जर टाकायचं असेल मग कमर्शियल टाका, रेसिडेन्शियल टाका. रेसिडेन्शियल रेसिडेन्शियल प्रॉपर्टी. अरे व्हिडिओमध्ये टाकतोय आपण, चुकायचं नाही टाकताना. इथं टाकायचं तुम्ही. ब्राउजमध्ये गेला तर हू आर दे. आता जो फ्लॅट घेतो रिअल इस्टेट, त्याचं लग्न झालेलं असलं पाहिजे का नसलं झालेलं पाहिजे? तू सांग सानिका, तू बरोबर उत्तर देते म्हणून सारखं क्वेश्चन तुला विचारतो आम्ही. तू काय म्हणतो योगेश? झालेलं पाहिजे. झालेलं. आणि नसलं झालं तर घेऊ शकत नाही का? घेऊ शकतो. घेऊ शकतो. मग काय क्वेश्चन आहे तुमचा? ब्राउज मध्ये काय येतं? आर्ट्स आणि एंटरटेनमेंट मध्ये दाखवायचे का? ब्युटी आणि फिटनेस मध्ये दाखवायचे का? कोण घेऊ शकतो? बिझनेसमॅन घेऊ शकतो का आर्ट्स वाला घेऊ शकतो फ्लॅट? बिझनेसमॅन. फायनान्स वाले पण असतात. हो. गेम वाले पण थोड्या प्रमाणात असू शकतात. होम्स अँड गार्डन.
हे जॉब्स अँड एज्युकेशन वाले घेऊ शकतात का? नाही घेऊ शकत. एज्युकेशन वाले ते कॉलेजला असतील, ग्रॅज्युएशन वगैरे. लॉ, गव्हर्नमेंट, न्यूज, ऑनलाईन कम्युनिटी, पीपल अँड सोसायटी. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स वगैरे काय वाटतं ना ते तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला जे बरोबर इंडस्ट्री वाटतात, कारण हे ऍड त्या टॉपिक वरती दिसणार आहे, हे घेणारे नाही तर त्या टॉपिक्स वरती दिसणार आहेत. एवढं आपण टॉपिक सिलेक्ट केले. परत ब्राउज मध्ये जा, ब्राउज मध्ये परत जा. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय आठवतंय का? इथे आपली दुसरी स्टेप संपली. क्रिएट ऍड मध्ये गेलात तर इथं काय होतं, तुमचं न्यू व्हिडिओ आणि ओल्ड व्हिडिओ दोन ऑप्शन येतात. इथं जाऊन तुम्हाला काय करावं लागतं, एक तर तुम्ही काय करा, तुमचं जर एक्झिस्टिंग चॅनल असेल, आता काय झालंय प्रॉब्लेम, एनएमडी काही रिअल इस्टेटची कंपनी का? नाही. मग व्हिडिओ कोणाचा टाकायचा, युट्यूबचं चॅनल कोणाचा द्यायचा? Reels बघायचं. पण आता मी जर कॅम्पेन रन करतोय, मी त्याच्यामध्ये पैसे टाकला, मग आता जर चूक कोणाचा पण युट्यूबचं चॅनल दिलं तर चालेल का? मला काय फायदा होईल मग त्याचा? आपल्या जर क्लायंटचा चॅनल असेल तर तोच टाकला पाहिजे. समजलं? जर नसेल चॅनल, आता मी काय चॅनल पार्टनर आहे, सीपी चॅनल पार्टनर, म्हणजे काय करणार मी, लीड जनरेट करणार. लीड जनरेट करून काय करणार, वेगवेगळ्या डेव्हलपर बरोबर कॉन्ट्रॅक्ट करणार की माझ्याकडं असे असे लीड्स येतं, माझ्यामध्ये असं असं पोटेन्शियल आहे, मी लीड जनरेट करू शकतो, मी तुम्हाला तुमचे फ्लॅट देऊ शकतो. तुमचे फ्लॅट्स कुठं येतं? एखाद्या डेव्हलपरकडे तुम्ही गेलात आणि त्याला बोललात की तुम्हाला तुमचं फ्लॅट मी विकण्यासाठी मदत करतो, तेव्हा नाही बनेल का तुम्हाला? हो. असं एक पण डेव्हलपर तुम्हाला नाही म्हणणार नाही, कोणीच नाही. इथं तुम्ही आलात आणि बोलात सर मी तुम्हाला ऍडमिशन करून देतो, मी तुम्हाला नाही बोलेल का? हा? कुणी पण आलं ते बोललं मी सर तुम्हाला ऍडमिशन करून देतो, करून दे. कमिशन कमी जास्त करू शकतो मी, पण नाही कोणाला म्हणेल का तो जर ऍडमिशन करून देतो तर? मग डेव्हलपरचं काम काय? डेव्हलपरचं काम काय असतं? डेव्हलपरचं काम पहिले ऑब्झर्व करणं असतं, बरोबर आहे? कुठं काय होणार आहे, फ्युचरमध्ये काय होऊ शकतं, बरोबर आहे? कुठं रस्ता जाऊ शकतो फ्युचरमध्ये, किती मोठा रस्ता होऊ शकतो, असं त्याचा अभ्यास करावा लागतो पुढचा. बिझनेस करायचं म्हणजे पुढच्या 10 वर्षाचं का 50 वर्षाचं विचार करा. किंवा दुसरं काय, आपली ही जागा आहे, ह्याच्यामध्ये आपण 100 म्हणजे आपण जर सपोज अर्धा एकर जागा घेतली, ती मला पडली कितीला, 1 करोडला. ह्या 1 करोडच्या जागेवरती किती फ्लॅट होतील? मग ते जर आपण बांधले 16 मजले, किती? 16 मजले. एका फ्लोअर वरती 5 फ्लॅट होतील, मग 16 मजल्यांचे 16 पंचे 16 पंचे 80. तर 80 फ्लॅट मी विकू शकतो. किती? एक फ्लॅट मी विकणार 50,000ला का 50 लाखाला? 50 लाखाला. आणि मग नंतर डेव्हलपमेंट करायचं कॉस्ट माझा गेला 5 करोड, ऍडव्हर्टाइजमेंटला गेले 5 करोड, 10 करोड गेले. एवढाच खर्च लागेल. तेच ते त्याच्यातच पकडले. 5 करोड म्हणजे 500 लाख झाले, 10 करोड गेले आणि पहिला एक जागा घ्यायला गेले, 11 करोड टोटल कॉस्ट आहे. एक फ्लॅट मी 50-60 लाख रुपयाला विकतोय. मग जर त्याच्यामध्ये 100 जरी बिल्डिंग बांधल्या मी, तर 100 × 50 किती होतात? 50 करोड होतात का 500 करोड होतात? 100 × 50 किती झाले? 500 होतात. त्याच्यातले 11 बाजूला काढले,
किती करोडचं प्रॉफिट झालं? बोला. प्रॉफिट किती झालं? प्रॉफिट होतंय का चांगला? मग तुम्ही असलं काम का करत नाही तर? करता का तुम्ही? पैसे असले तरी तुम्ही करू शकत नाही. माइंडसेट पण नाही. पैसे असले तर तुम्हाला कोण करूनच देणार नाही. होतं का? रिअल इस्टेट मध्ये जायचं सोपं आहे का? त्याचा पहिला अभ्यास लागतो, पैसे भरपूर लागतात. नवीन लोक, जुने लोक आहेत ते तुम्हाला टिकून देतील का? तुम्ही बिल्डिंग बांधली तर ते काहीतरी चुकीचं दाखवणार, पाडायला लावणार. 11 कोटीचे किती होतील मग? 11 कोटीचे किती होतील मग? बिल्डिंग पाडल्यावर कसं काय होतील? ते बोलले की इलिगल बांधकाम येत आहे, इथं तुम्ही नाही बांधकाम करू शकत. मग काय करायचं? त्याच्यामुळे तुम्हाला काय लागेल? पॉलिटिक्स सपोर्ट लागेल. अजून काय लागेल? बिझनेस असं कधीच नसतो करायचा. सगळ्या गोष्टीचा सपोर्ट असेल तर तुम्ही बिझनेस करू शकता. तुमच्याकडे नुसती एकच गोष्ट आहे, बिझनेस नाही करू शकत. त्याच्यामुळे बोललं जातं की सर्वांगीण संपत्ती असली पाहिजे. बिझनेस करण्यासाठी ताकद पण असली पाहिजे, बॅकग्राऊंड पण असंच पाहिजे. तर तुम्ही ह्या रिअल इस्टेटमध्ये तुम्ही करू शकतात. नुसतं तुमच्याकडे आहेत 500 कोटी म्हणून पण तुम्ही रिअल इस्टेटमध्ये नाही उतरू शकतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? असं पार खेडेगावाकडून इकडे यावं लागेल. बरोबर आहे का? तर हे आपला बिझनेसचा क्लास नाही आहे. आपण तर गुगल ॲडकडे परत येऊ रिटर्न. पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे ह्या गोष्टी. तर आपण ह्या सगळ्या त्याच्यामुळे सिलेक्ट केलेल्या आहेत. आपण आपलं एक्झॅक्ट प्रॉबिलिटी काय येऊ शकते तर बिझनेस करायला गेलो, कोण येऊ शकतं? तर आता सगळ्यात सिम्पल म्हणजे लोक काय करतात माहिती का? तिथलाच व्हिडिओ चिपकून तिथंच देतात. म्हणजे मी काय करणार, आता रिअल इस्टेटचा एक व्हिडिओ घेणार, त्याच्यावरती इथं लिंक कॉपी करून देणार, झाली माझी ॲड. आलाय व्हिडिओ. पण हा डेटा सायन्स आहे. आता 2 गोष्टी मला सांगायच्या. इथं मी सांगितलं डेटा सायन्सचा, ही स्किपेबल ॲड आहे. तुम्हाला दुसरं एक सांगणार होतो मी, की मी 15 मिनिटाचा व्हिडिओ होता हा, का 15 सेकंदाचा होता? सेकंदाचा होता. आता दुसरा मी व्हिडिओ टाकतो, त्याची लेंथ किती आहे? 1 तास 13 मिनिटं. काय प्रॉब्लेम आहे का सानिका 1 तास 13 मिनिटाचा टाकला तर? 1 तास 13 मिनिटाचा टाकला तर काय प्रॉब्लेम आहे का? हा? काय म्हणताय? सानिकाला घ्या ना जॉबला. हा? सानिकाला घ्या तिथं. आहे का जागा एखादी? आता का किती ते किती जेवायला आलात का तुम्ही? किती तास ब्रेक? 1 तास धरलं. चांगलं आहे राव. किती क्लायंट आहेत तिकडे? 2-3 इकडे ट्रान्सफर करा. पॉलिटिक्सचा आहे ना कोण? कोण करतात का तुम्ही? काय करतात त्यांचं काम?
रोजची पोस्टिंग आणि अवेअरनेस कॅम्पेन कोण बनवून द्यायचं पोस्टर? ते देतं. तुमचं काम फक्त खाली कॅप्शन द्यायचं आणि हॅशटॅग टाकायचं. बस बघ, नुसतं बघत बसायचं इकडे. नाही तर रोजचं माझ्याकडे 17-18 कॅम्पेन आहे. हा का? 2-3 क्लायंट सोशल मीडियाचे का? आणि तू गुगल ऍड? गुगल ऍड्स, फेसबुक वेगवेगळे क्लायंट आहेत. हा का? त्याच्याकडे वेगळे आहेत, माझ्याकडे वेगळे. येतो का रिझल्ट? आम्हाला पण तसंच येत नाही, त्यामुळे येते result. किती अमाऊंट आहे त्यांचं? एक वन टाइम 20,000 किती % कमिशन घेतात ते? कमिशनचं कसं काय माहिती? ते इंटरनेट तुम्हाला काहीच माहित नाही का? माझ्या मित्राचीच आहे कंपनी ती. मंजुषे नाही आले. पहिल्यांदा मंजुषा लागली, नंतर मग मंजुषाने तुला सांगितलं. आता आज तर मला पार्टी भेटणार 100%. हा? बसा ना. तुम्हाला कालच बोलवलं होतं आम्ही. कुठं जायचं मग पार्टीला? प्लेसमेंट झाली एका तुमच्या क्लासमेटची 5 लोकांची. हा, चालतंय मग. काय आता आम्ही शिकवतो ना, ते ऑनलाईन वाले मनातले मनात शिव्या देऊन पण मोकळे झाले असतील. ये ना, नको आम्हाला पार्टी घ्यायची तुमच्या. ठीक आहे, तोपर्यंत मी शिकवतो ते तुम्ही सांग. ऑनलाईन वाले आहेत का? येस सर. तुम्ही पण ऑफलाईनला येत जा, इथं मजा असते ऑफलाईनला. दररोज एक जणांचा केक खायला भेटतो. उद्यापासून येतो सर. हा, उद्यापासून येतो सर. हो चालेल ना. ठीक आहे. आणि दुसरं काय मला सूचना द्यायची होती, जे पास आउट झाले त्यांची एक टीम बनवायची होती आणि जे ऑफलाईन आहेत त्यांची एक टीम बनवायची होती. पण आता जे 4 लोक पास झालेत ना, ते ऑफलाईन मध्येच पकडलेत मी, कारण त्यांचे 7 लोक होत नाहीत. मग एका टीम मध्ये 2 मुली पाहिजे आणि टोटल 6 लोक. किती लोकांची टीम आहे? 7 लोकांची. बॉक्स क्रिकेट आहे. हा, आणि नंतर रस्सी खेच पण आहे. टोटल किती टीम आहे इथं? तर डिजिटल मार्केटिंगची मे बी एक टीम कॅन्सल होईल. तर टोटल 8 टीम आपण करणार आहेत. मग डेटा अनालिटिक्सची तर होते टीम एक. मग ऑफलाईनचे तुम्ही किती लोक आहेत त्यांनी एक टीम बनवा. मला ते आज द्यायचंय फायनल. आणि जे लोक येणार आहेत त्यांना टी शर्ट भेटणार आहे. ऑनलाईन वाले जरी येणार असेल ना ऑफलाईनला, तरी त्यांना टी शर्ट आज ते फायनल करायचे. ते येतीलच आता अर्धा 1 तासात. समजलं तुम्हाला? आणि नंतर जे लोक प्लेस झालेत किंवा आपण जी एक्झाम घेणार आहेत त्याच्यात जे 1 नंबर आलेत त्यांना सगळ्यांना ट्रॉफी भेटणार आहे. काय भेटणार आहे? ट्रॉफी प्लस सर्टिफिकेट. आज प्लेस झालेल्याला मनोगत पण व्यक्त करायचंय ना. सरांनी कसं मार्गदर्शन केलं. 1 मिनिटच बोला, जास्त नका बोलू. आणि जे हुशार स्टुडंट आहेत, जसं की सानिका झाल्या, ही सानिका नाही, ऑनलाईनची सानिका, ज्यांना एक्झाम मध्ये चांगला स्कोर आलाय त्यांना पण ट्रॉफी भेटणार. समजलं?
तर ते 23 तारखेला होणार आहे. तर 2 दिवस सुट्ट्या काढून ठेवा तुम्ही. सुट्टी नाही वर्क फ्रॉम देतात. हा चालेल, वर्क फ्रॉम लॅपटॉप घेऊन या तिथं. माझं तर मी फोनवर नको करू शकते. तुमचं काय काम आहे? मला फक्त पोस्टिंगचं आहे. पोस्टिंग चांगलं काम आहे. पोस्टिंग पण दिवसात 40 तरी पोस्ट करायला लागतात. एवढ्या? सगळे क्लायंट्सचे ते सनीज वर्ड त्यांचे 30 जातात. हा का? हा. मग सनी वर्ड चांगलं आहे का? तिथं बुक करू आपण. कमिशन भेटेल का आपल्याला? ते सॉरी कमिशनच बोलतो काय डिस्क. चांगलं आहे तिथं. तिथं पण स्पोर्ट ते पण ते 22,000 रुपये बोलतात ग्राउंडचं. बघा मग तुम्ही त्याचं कोटेशन काढून. चांगलं आहे ना सनीज वर्ड? हा एक नंबर हा का? असतो ठीक आहे मग. हा क्लायंट मीटिंग पण चांगली आहे ना. मग आपल्याला तिथं आता इथं JW किंवा मेरिडिनचं चाललंय. बघू आता आमचं बजेट किती होत आहे, लोक किती येतात, काय काय डबल डबल नावं टाकतात. ठीक आहे. तर ऑनलाईन वाल्यांना समजलं का आपल्याला काय करायचं असतं. तर इथं गेल्यानंतर आपल्याला एक व्हिडिओ सिलेक्ट करायचा. एक तर तुम्ही तुमच्या YouTube मधला सिलेक्ट करा. इथं जर सानिका 15 सेकंदचा जर यूज केला किंवा 1 तासाचा यूज केला तर काय प्रॉब्लेम आहे का? यांनी काय सांगितलं, व्हिडिओ लॉंगर दॅन 3 minutes डझंट युजली परफॉर्म वेल. आता सांगितलं होतं तुम्हाला ह्याच्या आधी. काय सांगितलं होतं? 3 मिनिटापेक्षा जास्त मोठा काय नसला पाहिजे, व्हिडिओ नसला पाहिजे. असला तरी काही प्रॉब्लेम नाही, तो रन होतो पण तुमचं परफॉर्मन्स चांगला येत नाही. तर त्याच्यामुळे मी सिलेक्ट करणार. किंवा जर तुम्ही काय करता, थर्ड पार्टी काम करता, तुम्हाला कोणाचा YouTube वगैरे नाही घ्यायचं, तर मग तुम्ही काय करणार अशा सिच्युएशन मध्ये? बोला. इथं दिसतंय स्किप ऍड क्रिएशन. झालं होतं का आपलं परवा दिवशी हे? नाही सर. इथे दिसतंय का क्रिएट ऍड? क्रिएट ऍड मध्ये जायचं. इथे दिसतंय न्यू व्हिडिओ. ही स्टेप आहे. परत तर तुम्हाला इथून व्हिडिओ अपलोड करावा आहे का तुमच्याकडे रिअल इस्टेटचा व्हिडिओ? रिअल इस्टेटचा व्हिडिओ आहे का आपल्याकडे? आता सिस्टीम मध्ये तर नाहीये. तर मी ट्राय काय करेल, डेटा सायन्सचाच व्हिडिओ घेतो किंवा मग दुसऱ्याचा आपण रिअल इस्टेटचा घेऊ. इथं काय सर्च करू आपण, रिअल इस्टेटचा घेऊ. आणि काय एवढं सगळं झालं. किती मिनिटाचा व्हिडिओ लागेल आपल्याला? कोणता पण घेऊ शकतो आपण, पण त्यांना फायदा होईल आपण रन जर केली ऍड तर. ठीक आहे, ह्याचा घेऊ आपण छोटासा. मला Breaking news. Do you know ChatGPT and other AI tools can cost you your job? ऐड आहे. चौंक गए ना? आपको लगा होगा ये आदित्य क्या बोल रहा है? वर्सेस रियल एस्टेट, इस टॉपिक के लिए ये रिक्वेस्ट आई है, रियल एस्टेट में दरवाजे. ठीक आहे. तर मला त्याचं URL कॉपी करायचं असेल तर शेअर वरती जायचंय. शेअर वरती जाऊन इथं कॉपी इमेज करायचंय. काय करायचंय, कॉपी करायचंय. जसं तुम्ही कॉपी करतात तर इथं जाऊन काय करायचंय, खाली पेस्ट करायचंय. Ctrl+V. नाहीतर मग तुम्हाला काय क्रिएट मध्ये जायचं होतं, व्हिडिओ अपलोड करायचा होता. दिसला ऍड, स्किपेबल ऍड दिसेल. आणि कोणाच्या चॅनल वरती दाखवायची तर इथं प्लेसमेंट दिसतंय वरती, तर त्या प्लेसमेंट वरती जायचं. कुठं दाखवायची तुम्हाला ऍड? YouTube वरती, YouTube व्हिडिओ वरती, वेबसाईट वरती, ऍप वरती आणि ऍप कॅटेगरी मध्ये. तर युजली मला काय करायचंय, YouTube व्हिडिओ द्यायचा. मग YouTube व्हिडिओ कोणते, YouTube चॅनल कोणते, तर इथं चॅनलचं नाव टाका. कोणत्या चॅनल वरती चालवायची तुम्हाला. नाहीतर मग दुसरं काय टाका तुम्ही. जे पण व्हिडिओ टाकायचे ते तुम्ही तिथं टाकू शकतात किंवा त्यांचा URL कॉपी करा, तो URL तुम्ही तिथं टाकू शकतात.
नसेल सापडत इथे जा, रिअल इस्टेट रिलेटेड चॅनल तुम्ही काढा. आता हे रिअल इस्टेट वाले खूप कमी लोक चॅनल वरती फोकस करतात. हा चॅनल आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ पण भरपूर कमी येतं. काय सांगावं, त्याच्यामध्ये पण 2 टाइप्स असतात, शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ. कोणता व्हिडिओ घ्यावा? शेअर मध्ये जातो, कॉपी. सर हे व्हिडिओ कशावरनं तयार करतात? व्हिडिओ हे जे तयार करतात ते प्रीमियम प्रो मध्ये करतात तयार, किंवा मग काय करतात, व्हीएन एडिटर मध्ये. सॉरी, मी चुकून दुसरीकडेच टाकलंय. कुठे गेलं आपले ऍड? ह्याच्या खाल्ल्या स्टेपला होते ऍड. आपण ह्याची घेतली होती ऍड. रिक्वायर्ड काय होतं आपल्याला? पहिल्यांदा व्हिडिओ सिलेक्ट केला. आता हा व्हिडिओ कुठं दिसणार आहे? हा व्हिडिओ कुठे दिसणार आहे त्याच्यासाठी आपण प्लेसमेंट करतो. प्लेसमेंट म्हणजे काय? इथं दिसतंय हे. तुम्ही एकतर युट्यूब चॅनल होता, आता तो मी जे लिंक कॉपी केली तो युट्यूब चॅनल आहे का युट्यूब व्हिडिओ आहे? मग तुम्ही बॅक मध्ये जाऊन युट्यूब व्हिडिओ वरती जावं लागेल. युट्यूब व्हिडिओ मध्ये तुम्हाला रिअल इस्टेट रिलेटेड काहीच नाही आला. टाईप करून तर शक्यतो येतं, किती येतात, पण ते नाव प्रॉपर येणार नाही. एवढे चॅनल आहेत. मला आता ह्याच्यातले 2-3 चॅनल सिलेक्ट करायचे आहेत जिथं मला ऍड दाखवायची. किंवा तुम्हाला वाटलं की मला काय करायचंय की इंटर करायचंय डायरेक्ट URL कोलते पाटीलच्या ह्या पर्टिक्युलर व्हिडिओवरती मला काय दिसलं पाहिजे, ऍड दिसली पाहिजे. इथे जाऊन ऍड प्लेसमेंट वरती जायचंय. आता ऍड झाले का तुमच्या सगळ्या गोष्टी? हा जो व्हिडिओ आहे आपण जो सिलेक्ट केलेला आहे तो व्हिडिओ, आता जेवढे मी व्हिडिओ सिलेक्ट केलेत किंवा जेवढे चॅनल सिलेक्ट केलेले आहेत त्याच्यावरतीच माझा हा रिअल इस्टेटचा व्हिडिओचा ऍड दिसेल. समजलं? त्यानंतर आपण जाणार खाली. आता आपल्याला कुठे URL वर, कोणत्या URL वरती त्यांना समजा जे व्हिडिओ आपण ठेवतोय त्यांची परमिशन लागते का? असं कॉपीराइट वगैरे काय येत असताना त्यांना त्यांची परमिशन लागत नाही. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्यांची परमिशनच नाही लागत. पण आपण आपल्या युट्यूबला जर त्यांचा व्हिडिओ टाकला तर मग आपल्याला कॉपीराइट्स लागते. आपल्याला दुसऱ्याचे घ्यायचेच नाहीत व्हिडिओ. आपण काय करतो, त्यांना आपल्यापासून फायदाच आहे ना. हो. त्यांचा त्यांनी त्यांचे, आता हे जो व्हिडिओ ह्यांनी टाकलेला आहे आपण त्याचा व्हिडिओ प्रमोट करतो, त्याला काय प्रॉब्लेम आहे का? तो काय त्याच्यात वाईट बोललाय का? आपण हा व्हिडिओ त्यांना दिसला तेव्हा मी रन केलाय, तो विचारेल का आमचा व्हिडिओ घेतला, त्याच्यात आपण काय वाईट केलंय का? असं काहीच नाही करू शकत. दुसऱ्याचा पण व्हिडिओ घेऊ शकतात. तुम्हाला इथं आता कुठं रिडायरेक्ट करायचं त्याचा URL टाका. रिअल इस्टेटचाच असला पाहिजे. मग रिअल इस्टेटचा घ्या. ही दुसरी एक वेबसाईट आहे खालची. प्रत्येक प्रोजेक्टला वेगवेगळ्या वेबसाईट असतात. मेन वेबसाईट आणि लँडिंग पेजला प्रत्येकाला वेगवेगळे बनवावं लागते. कुठं होतो आपण? इथे URL टाकायचं फायनल. काय टाकणार इथं?
जे पण तुम्हाला टाक कॉल टू ॲक्शन बटन काय टाकणार, अप्लाय नाव, साइन नाव, वॉच नाव, बुक नाव, जे पण पाहिजे ते तुम्ही टाकायचं. मग आता इथं तुम्हाला टाकायचं रिअल इस्टेट डेव्हलपर. तुम्हाला काय काय आहेत का? थांबा 3 मिनिटं थांबा आता फक्त. 2 BHK and 3 BHK रेसिडेन्शियल फ्लॅट. टाकला आता. आता इथं हॅश नाव काय टाकणार तुम्ही, ज्याच्यासाठी रन करायचं त्याचा. कोणत्या मॅडम आहे त्या, तुम्हाला सगळ्यांना समजतंय? हो सर. शुभांगी मॅडम तुम्हाला समजतंय? इथून अजून नवीन हो ऍड सर. जर क्रिएट करायचे असेल तर नवीन रन करू शकता. जर नसेल रन करायची तर गो थ्रू. CPV किती ठेवावं लागेल? 1.16 रुपये दाखवलंय. 1.16 म्हणजे किती? 2 रुपये ठेवू का? म्हणजे एका व्ह्यूला बोलतात ते. जास्त होतात 1 रुपया, खूप जास्त होतात. क्रिएट कॅम्प आहे. आता त्यांनी काय सांगितले, कमीत कमी 5 ते 6 काय ठेवावं लागतात, चॅनल ठेवावं लागतात. आपण खूप कमी ठेवले. रिमूव्ह करा. डिस्कार्ड करा. आपण नुसतं सिलेक्ट करून सोडून दिलं होतं. पाच पेक्षा जास्त लागतात, त्याच्यापेक्षा कमी नसू नये. मोबाईलवरचा व्हिडिओ टाकू शकतो का आपण? हो, कुठला पण टाकू शकतो. मोबाईल मध्ये काय प्रॉब्लेम आहे? नाही, मोबाईलवरून ह्याच्यावर टाकू शकतो का? हो, टाकू शकतो. झाले ऍड रन. किती वेळ लागला? तुमची ऍड अशी दिसणार. स्टेटस पेंडिंग आहे. अंडर रिव्ह्यू मध्ये जाईन अर्धा तास. त्यानंतर कॅम्पेन रन होईल. तुम्हाला युट्यूबला दिसेल मग ही ऍड स्किपेबल, नॉन स्किपेबल. एवढं सोपं आहे डिजिटल मार्केटिंग. अवघड आहे काय? आहे का? किती सोपं आहे मग. काय करायचं मग पुढे जाऊन? बॅलन्स टाकायचा. बॅलन्स टाकण्यासाठी इथं बिलिंग दिलेलं आहे. नंतर इथं काय करायचं, बिलिंग ऍक्टिव्हिटी द्यायचं, ऍड कार्ड करायचं आणि पेमेंट ऍड करायचं. मिनिमम किती पेमेंट लागेल आपल्याला? 500. मिनिमम 500 लागेल. पण द्यायचं. काय प्रॉब्लेम आहे मग? इथं बिलिंग डिटेल टाकायची, कार्डची वगैरे. मॅन्युअल पेमेंट करायचं, 500 रुपये टाकायचं इथं कंटिन्यू करायचं. OTP येईल तुम्हाला, टाकायचं. झाले ऍड रन. सनी, तुला प्रॉब्लेम? नाही सर. शुभांगी मॅडम, आता काय प्रॉब्लेम वाटतो? ठीक आहे. मग एवढं सिंपल असतं व्हिडिओ ऍड. व्हिडिओ ऍड मध्ये आपले आता स्किपेबल झाले. आता नॉन स्किपेबल एक पाहायची, एक बंपर पाडायची. व्हिडिओ ऍड समा. अजून काय? ठीक आहे. चला, योगेश आला का? सर, मला एक डाऊट होता. तुम्ही लय लेट आलात. विचारा आधी, डाऊट विचारा. हा, विचारा. ऍक्च्युली
मला हेच विचारायचं होतं की जे गुगलमध्ये जे रिव्ह्यूज पडतात किंवा जे आपण कमेंट्स टाकतो सो ते डिलीट किंवा हाईड होऊ शकतात का, जसं आपण इंस्टाग्राम आणि फेसबुकला करू शकतो. जर का कोणी नेगेटिव्ह रिव्ह्यू टाकला फॉर एक्झाम्पल, तर मग तो रिव्ह्यू आपण डिलीट किंवा हाईड करू शकतो का? तर ह्याचं आन्सर फक्त सानिका तू सांग. सानिका त्याचं उत्तर काय विचारलं क्वेश्चन, तुझं लक्ष नव्हतं. हा मग सांग त्याचा आन्सर. का नाही डिलीट करता येतात का? कसं करायचं? त्या माणसाला जाऊन सांगायचं. आपण ते माणूस त्यांच्या ओळखीचं असतं तर त्यांनी कशाला टाकले असते त्यांचं असं. बरं ठीक आहे, चांगला क्वेश्चन, तुम्ही चांगला आन्सर दिला. त्यासाठी आम्ही तुम्हाला या आन्सरला 5 स्टार रिव्ह्यू देतो. तर त्यांचा आन्सरचं मीच देतो की जर एखाद्या निगेटिव्ह कमेंट केली तर तुम्ही त्याला काय नाही करू शकत, डिलीट नाही करू शकत. काय नाही करू शकत? डिलीट नाही करू शकत. एखाद्याने जर सांगितलं इट्स फेक इन्स्टिट्यूट तर त्याला म्हणायचं ओके थँक्स फॉर युअर व्हॅल्युएबल कॉम्प्लिमेंट. आपल्याला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह रिव्ह्यू टाकावं लागतील. मग दुसरं, तो किती त्याची क्वालिटी स्कोर, तुमचं SEO झालं असेल तर त्याचं डोमेन अथॉरिटी किती आहे, त्या माणसाने किती लोकांना गाईड केले, किती ठिकाणी त्याने रिव्ह्यू टाकलेत हे तुम्हाला तिथं दिसतं. त्याला जर ओपन केलं तर काय लोक फेक अकाउंट बनवतात. म्हणजे कसं, जर त्याचा ईमेल ID रिअल असेल तर त्याला लगेच फाइंड आउट करू शकतो आपण कोण आहे तो. आणि जर फेक ईमेल ID असेल तर आपण त्याला काय नाही करू शकत, फाइंड आउट नाही करू शकत. का फाइंड आउट नाही करू शकत? ना त्याला प्रोफाईल पिक्चर आहे, त्यांनी 1 महिन्या 2 महिन्या आधी अकाउंट बनवलं असेल जीमेलचं, मग त्याला नाही फाइंड. पण जर त्यांनी 1 महिना 2 महिन्या आधी जर त्यांनी फक्त कुठंच कॉन्ट्रीब्युशन नसेल, 2-3 ठिकाणी जर रिव्ह्यू टाकला असेल तर त्याला गुगल गाईड जो असतो त्याचा एक स्टार येतो मोठाचा, माहितीये? त्याच्यामध्ये पण लेवल असतात, लेवल 1, लेवल 2, लेवल 6. त्याच्यानी जर त्याला फ्लॅग केलं अशा टोटल 10 लोकांनी तर तो रिव्ह्यू ऑटोमॅटिकली निघून जातो. समजलं? फ्लॅग करायचा प्रयत्न करायचा. तर फ्लॅग किती लोकांनी केलं पाहिजे? कमीत कमी 10, ते पण गुगल गाईडने. समजलं? ठीक, सगळ्यांना समजलं? ठीक आहे, आता केक घेऊन या, त्यांना जायचंय परत. ठीक आहे. आणि जे इथं येणार आहेत ना ऍक्च्युअली काय बोलणार, हा व्हिडिओ मी अपलोड करतो लगेच 0 मिनिटाच्या आत. व्हिडिओ तयार कशी करायची ते शिकवणार ना? हो, ते व्हिडिओ एडिटिंग मध्ये होतं, ते होतं सगळं, ते होणार. ते आपला टॉपिक बाकी आहे अजून. ठीक आहे. तर मी आता काय सांगितलं, जे ऑफलाईनला येणार आहेत ना इथं त्यांना T-शर्ट भेटणार आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही नाव द्या, आज संध्याकाळपर्यंत ऑनलाईन वाल्यांसाठी जे येऊ शकणार नाही त्यांना ते नाही येऊन मग ते T-शर्ट काय आम्हाला दिसेल का कसं दिसतंय घातलेलं? ओके सर. म्हणजे परत डबल खर्च होईल, त्यांचं कुरिअर पण करावं लागेल आपल्याला इथं. इथं तुम्ही ऑनलाईन वाले तुम्ही येऊ शकतात, तुम्ही नुसते आलेत ना कसे क्रिकेट खेळतात ते बघायला तरी पण, कारण ह्या मॅचेस खूप इंटरेस्टिंग होणार आहेत. काय इंटरेस्टिंग होणार आहेत? कारण ज्यांना कधी क्रिकेट कुठे असतात सर मॅचेस वगैरे कुठे असणार आहे? आम्ही तिथे टर्फ विकेट वाकडला बुक केलेले, तिथे होणार आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, टोटल 2-3 मुली पण घ्यायचे, मग त्या मुली नसेल तर तुमची टीम D-बार आहे आणि कंपल्सरी त्यांना बॅटिंग करायची. पण असं नाही झालं पाहिजे सानिका की बॅट सोडून
आता मी कॉलेजमध्ये शिकवायला होतो ना, कधी खेळायला येत नव्हतं क्रिकेट, त्यामुळे बॉल हा नाही गेली ती मुलगी थांबली होती, ती डायरेक्ट तोंडावर हाणली. त्याच्यामुळे मी क्रिकेट नको म्हणत होतो. लास्ट मी त्याच्यामुळे रस्सी खेच आपलं बरं आहे तो इव्हेंट ठेवत होतो. आणि एका मुलीने तर काय केलं, कॅच आला, कॅच हाताने घेत असतात ना, तिला वाटलं हातात तर नाही तर मुली कधी कुठं डोकं चालत मला सांगता येत नाही. 3-4 गेम आहेत, इंडिव्हिज्युअल पण गेम आहेत, आणि आपल्याकडे अँकर पण चांगली. तर ठीक आहे, आपलं लेक्चर संपेल. उद्या आपलं चालू होईल लेक्चर बरोबर 1:45 ला. तर ऑनलाईन वाल्यांची टीमचं मला लिस्ट द्या. मला वाटत नाही ऑनलाईन मध्ये आहे कोण खेळण्यासारखं. हा, पास आउट वाल्यांची ऑलरेडी माझ्याकडे टीम आली. ठीक आहे, जर डिजिटल मार्केटिंग वाले जर नाही दिले आज, तर मग आम्ही फक्त डेटा अनालिटिक्स वाल्याच्या 8च टीमा होऊ शकतात. ठीक आहे, थँक्यू. 23 तारखेला मोठा इव्हेंट आहे, 23 तारखेला सगळ्यांनी यायचंय. हा, ठीक आहे, थँक्यू. हा, काय बोलले तुम्ही?